देह तव असे भोगाचा अधीन, देह तव असे भोगाचे अधीन, याचे सुख क्षीण क्षणभंगूर, अविनाश जोडी देवा पायी भाव, कल्याणाचा ठाव सकळही, क्षणभंगूर हा येथील पसारा, क्षणभंगूर हा येथील पसारा, आलिया आकारा अवघेनाशे, अविनाश जोडी देवा पायी भाव, कल्याणाचा ठाव सकळही. तुका म्हणे येथे सकळ विश्रांती, आठवावा चित्ती नारायण, अविनाश जोडी देवा पायी भाव, कल्याणाचा ठाव सकळही. म्हणा सर्वांनी विठ्ठल. देह तव असे भोगाचे अधीन, याचे सुख क्षण क्षणभंगूर, अविनाश जोडी देवा पायी भाव, कल्याणाचा ठाव सकळही. महायोग पीठे तठे भीमरत्याम, वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रियम, समागत्य तिष्ठन्त महानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा चित्ताशी आपुल्या
त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लां ब्रह्म विचार सरपरमध्यम जगत व्यापिनी विना पुस्तक धारयनी मफयदम जाडंधकारां पहम हस्ते स्फटिक मालिका विदधती पद्मासने संस्थितं वंदे त्वां परमेश्वरी भगवतीं बुद्धिप्रदां शारदां जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता लोकाभिरामं रणरंकधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकारणं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नमो ज्ञानेश्वरा 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 गुरुदेवतारा सुभादेवा ज्ञान विज्ञान संजीव होते जिथ योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा विठ्ठल 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 देहेतव असे भोगाचे अधीन याचे सुखक्षीण क्षणभंगूर अविनाश जोडी देवापायी भाव कल्याणाचा ठाव सकळ ही प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अकारण कारण भक्त करुणालय वलय भक्तवत्सल दीनबंधू जगदाधार जगदाधीश्वर जगतनायक भगवान श्री पंढरीशी परमात्म्याचा प्राण अखंड महाराष्ट्राच्या वारकरी मंदिराचे कलश भक्ती ज्ञान वैराग्याचे महामेरू संत सम्राट श्री संत जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा अतिशय महत्त्वाचा महाराजांच्याच गाथ्यातील नाम पंचम वेदातील उपदेशपर प्रकरणातला आजच्या दिवशी कीर्तनाच्या करिता म्हटलेला अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग विश्वसंत संत सम्राट श्री तुकोबाराय महाराजांचा असून 4 चरणाचा आहे. जवळजवळ माझ्या सर्व सहकारी महाराज मंडळीच्या पाठ्यातला मुखोगत आहे. नसला पाठ्यात मुखोगत तरी मोबाईलमध्ये लगेच सर्च केल्याबरोबर सापडणार आहे, म्हणजे तो गाथ्यातला आहे. बऱ्याचदा बरीच अभंग गाथ्यात नसणारी आणि पाठही नसणारी इथं जर उच्चारित तर ती सापडत नाही. आपल्याकडे म्हण ना, तळ्यातच नाही तर कुठं असं जाईन ते. मग कसं आहे, हा असं आहे ते. आणि गुळ देत जा त्यांना, आडात नाही तर पोहऱ्यात कुठं.
महाराजांच्याच गाथ्यातील हा अभंग उपदेशपर प्रकरणातला सेवेकरिता म्हटला. आपण सगळी उपस्थित सज्जन मायबाप या पवित्र पावन पुण्यस्थळी किम निमित्ताने आज एकत्रित आहोत ते सर्वांना ठाऊक आहे, सुरत आहे, माहिती आहे, कल्पना आहे. परंतु तरीही वारकरी संप्रदायाच्या नियमाने भक्त्याचं कर्तव्य म्हणून परिहाराबद्दल सांगणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे, उचित आहे. पावन पवित्र आणि पुण्यवान असणाऱ्या श्री गुरु गोरक्षनाथांच्या कुशीत वसलेल्या कानमंडळी गावातील भगवान श्री प्रभू रामचंद्र आणि हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये आज ज्या निमित्ताने आपण एकत्रित झालो ते निमित्त आपल्या सर्वांना श्रुत आहे, ठाऊक आहे, माहीत आहे. तुमचे आमचे सर्वांचे स्नेही असणारा हा जाधव परिवार, या जाधव परिवाराचा आधारवड गेल्या अनेक दशकं हा परिवार ज्यांच्या सावलीमध्ये वावरला आणि गेल्या गत 1 वर्षापूर्वी ती सावली या परिवाराच्या पाठीशी नाहीशी झाली, काळाच्या पडद्याआड निघून गेली. कैलासवासी वैकुंठवासी प्रातस्मरणीय हरिभक्तीपरायण निवृत्ती तानाजी जाधव अर्थात निवृत्ती आबा या जाधव परिवारातनं गेल्यानंतर बाप नावाचं प्रेम या परिवाराचं पोरकं झालं आणि हा परिवार बाप नावाच्या प्रेमापासून दुःख स्थितीमध्ये गेल्या वर्षभरापासून बापाची आठवण करतोय. आज 1 वर्ष परिपूर्ण होत आहे. आदरणीय या जाधव परिवारातील सगळीच मंडळी, आबांचे सुपुत्र असतील, आबांच्या 4 मुली असतील, आबांची धर्मपत्नी असेल, सून असेल, नातू असेल, बंधू असेल, पुतणे असेल, ही सगळीच मंडळी, हा सगळा जाधव परिवार आज त्यांच्या या दुःखाच्या आठवणीला उजाळा या ठिकाणी देतो आहे. आणि वैदिक हिंदू धर्माच्या परंपरेनुसार एत शास्त्र जे जे म्हणेल त्या अनुषंगाने किंवा एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती या अनुषंगाने धर्माच्या आदेशा नव्हे ब्रह्मवृंदांच्या पवित्र मंत्र घोषामध्ये आज पवित्र असा श्राद्ध विधी या परिवाराने संपन्न केला. आणि त्या श्राद्ध विधीच्या निमित्ताने वेगळे वेगळे दान पुण्य घडावे आणि ते आपल्या वडिलांपर्यंत पोचावे. त्यापैकी मला वाटतं एक हरिकीर्तन ठेवलंय, दुसरं अन्नदान ठेवलंय, तिसरा विधी संपन्न झालाय. अन्य प्रकारचा पुण्याचा संचय या कार्यक्रमातून निर्माण व्हावा आणि आपल्या वडिलांच्यासाठी आज तिथं तो पोचावा आणि आजच्या दिवशी आपल्या वडिलांना उत्तमची गती तो एक भोगेल, उत्तम भोगील जीवखानी असं स्थान त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं म्हणून तुमचे आमचे सर्वांचे स्नेह असणारे बाळूभाऊ निवृत्ती पवार जाधव बाळूभाऊंनी पुत्र या नात्याने ही सगळी विधीपूजा या ठिकाणी आरंभली. मला वाटतं जाधव परिवार तसा हा मोठा परिवार आहे, तुमचा आमचा सर्वांचा हा स्नेही परिवार आहे. या आबांच्या पैकी 4 भावांच्या पैकी मला वाटतं आता एकटेच मामा शिल्लक आहे, आदरणीय श्रीयुत नाना तानाजी जाधव. बाकी 3 भाऊ काळाच्या पडद्याआड गेलेत. आबांच्या नंतर आता धर्मपत्नी आईच्या आणि वडिलाच्या दोन्ही रूपात आता या परिवाराच्या पाठीशी आहे. त्यांचे असणारे पुतणे शहाजी पंढरीनाथ जाधव, जगन पंढरीनाथ जाधव, एकनाथ पंढरीनाथ जाधव, सुभाष नाना जाधव, राजेंद्र नाना जाधव, संजय नाना जाधव, राजेश मोतीराम जाधव आणि हा सगळा जाधव परिवार, आबांच्या 4 मुली, नातवंड, हा सगळा परिवार आज या दुःखाच्या प्रसंगानुरूप या ठिकाणी एकत्रित आहे. मी विश्वनायक जगत भगवान परमात्म्याला अशी प्रार्थना आपल्या सर्व सज्जनांच्या उपस्थित शोकाकुल मायबापांच्या वतीनं करेन. भगवान श्री परमात्मा निवृत्ती आबांना आपल्या चरणाजवळ स्थान देव, त्यांच्या पुण्यकर्माच्या जोरावर त्यांना ते स्थान प्राप्त हो अशी प्रभूचरणी आपल्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो. या शोकाकुल परिवाराला बाप नावाच्या प्रेमाचं पोरकेपण आलं, या दुःखात उभारण्याची शक्ती प्रभूचरणी अशी विनंती करतो की प्रभू त्या परिवाराला ती ताकद देव अशी विनंती आपल्या सर्वांच्या वतीने करतो. आजच्या कीर्तनाच्या निमित्ताने उपस्थित असणारी सगळी टाळकरी तरुण मंडळी आहे, सगळी तरुणच आहे आहे ना, विनेकरीच फक्त तुमच्यात तरुण आहे का? आदरणीय आमचे परमार्थ स्नेही परमार्थ प्रेमी या परिसराला लाभलेलं गोड वारकरी संप्रदायाचं एक वारकरी रत्न आदरणीय आमचे सोपानजी महाराज, आदरणीय आमचे गोकुळ महाराज आणि आमची सगळी कानमंडळी गावची ही तरुण भजनी मंडळ उभे आहेत. विनेकऱ्यांपर्यंत पाहुणे मंडळी पण 2-4 टाळकरी होऊन उभी आहेत त्यांचीही आणि सगळ्याच श्रीराम भजनी मंडळाचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय या परिसराला मृदंग क्षेत्रामध्ये चांगलं तरुणांच्या आशय रूपातलं एक चांगलं तरुणांमधलं स्थान मिळालं. आदरणीय आमचे रवी महाराज काळे, रवी महाराजांचेही या जाधव परिवाराच्या वतीने मनपूर्वक आभार धन्यवाद व्यक्त करतो. साऊंड सिस्टीम आपल्याच गावातले आहे अरुण भाऊ. आता तुमचं तर काही सांगायचंच नाही, तुमचं तेवढंच बाकी आहे बाबा की काही सांगायचं काम राहिलं नाही. आता मनापासून आपलेही धन्यवाद व्यक्त करतो.
आणि आपण तर सगळी समोर बसलेली परमार्थात मुरलेली मंडळी आहात. परमार्थाच्याबद्दल आपल्याला आम्ही काय सांगावं फारसं, एवढं आपण श्रवण केलंय. माझ्यापेक्षा अनेक दशकं आपण परमार्थाचा प्रवास पुढे केलेली मंडळी आहात. काहींनी तर परमार्थ करून पुन्हा दुसऱ्या मार्गाने मार्गक्रमण चालू केलंय. ते काय अवघड आहे. आता मी काय सांगावं त्याला. म्हणजे तुम्हाला हसायला आलं काय. म्हणजे काय होतं महाराज, एखादा माणूस इथून एखाद्या ठिकाणाला जायचं ठरलं, तो त्या ठिकाणाला झाला, परत आला तो दुसरीकडे जातो ना. मग ती जाऊन आला ना तिथं, मग तो दुसरीकडे जातो. तशी एवढा मोठा प्रवास केलेले तुम्ही सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ सज्जन मायबाप आहात. आपल्या पुढं मी फारसं काय बोलावं. मला वाटतं या ठिकाणी या परिवाराने वडिलांची स्मृतीला सदैव उजाळा मिळावा, आठवण राहावी म्हणून या कीर्तनाचं रेकॉर्डिंगसुद्धा ठेवलं आहे. काय नाव आपल्या चॅनलचे, विठूचा सोहळा या चॅनलच्या द्वारा मला वाटतं या कार्यक्रमाचं प्रक्षेपण या ठिकाणी केलं जाते. त्याच्यामुळे मला मामा शब्द जरा विचारपूर्वकच बोलावे लागतील, कारण हे सगळ्या ऑल ओव्हर इंडियात जात होते. आणि म्हणून त्यांच्याही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. विश्वसंत संत सम्राट श्री जगद्गुरू तुकोबाराय महाराज या अभंगाच्या द्वारा उपदेश करतात. अभंग 4 चरणाचा आहे. उपदेशाचा भाव महाराजांचा सरळ असा आहे, 2-3 वाक्यात बोलतो. अभंगाचा भाव महाराजांचा असा आहे, असा माझा अंदाज. महाराज असं म्हणतात, हा जो देह मिळाला ना, हा पंचतत्वाचा जो देह मिळाला ना काका आपल्याला, हा भोगासाठीच मिळाला. म्हणजे माणूस याचा उपयोग फक्त भोगासाठी करतोय. हजारात एखाद्याला कळालंय की हा देवे देह दिला भजना गोमटा. बाकी 99% लोक, म्हणजे 99% लोक याचा उपयोग फक्त बांधखोर, लावालावी कर, नसले तरी गोष्ट वाऱ्यासारखी पसरव. सकाळीच पसरवली ना तुम्ही एक बातमी. मी तिकडच होतो तर मला फोन आला, म्हटले गावात जिलेबी चालू आहे. म्हटलं असं नाही होत. मग खात्री केली कुठून बातमी पसरली. म्हटलं जाऊ द्या. काय झालं, आम्ही जन्माला आल्याच्या नंतर या देहाने आलोय. हा देह महाराज म्हणतात हा भोग आधीन झालाय. देह तव असे, महाराजांचे शब्द आहे, देह तव असे. अभंग माझा पण जास्त पाठातला नाही, मी उगा सकाळी पाठ केला ना आता चिंतनाला घेतलाय. देह तव असे भोगाचे अधीन, याचे सुख क्षीण क्षणभंगूर. या भोग रूपातले शरीराला मिळालेलं सुख, मी तुम्हा मायबापाला असं विचारतो, चिरकाळ टिकतं का लगेच संपतं? शरीर रूपातलं शरीराला भोग रूपातलं मिळालेलं सुख जे असतं, मिळत नाही असं नाही, मिळतं. अन्य प्रकारचं सुख आहे. ते मिळालेलं सुख किती काळ टिकतं? महाराजांचा अनुभव असा आहे, क्षणभंगूर. क्षणात त्या सुखाचा नाश होतो म्हटले. मग आम्ही काय केलं पाहिजे? हा उपदेश करताना महाराज असं म्हणतात, अविनाश जोडी देवा पायी भाव. देवाच्या पायी भाव ठेवा. का बरं? तोच सकळ कल्याण करणारा आहे आणि तोच अविनाशी आहे. अविनाश जोडी देवा पायी भाव, कल्याणाचा ठाव सकळही कल्याणाचा ठाव. देवापायी भाव ठेवल्यानंतर तो अविनाशी असल्यामुळे तोच पूर्ण करू शकतो. 3रा चरणातला महाराजांचा भाव असा आहे, आम्ही ज्याच्या गुंतलोय, ज्याच्या मागे लागलोय, जे मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न चाललाय, महाराज म्हणतात ते सगळं क्षणभंगूर आहे. सगळं क्षणभंगूर आहे. सगळं महाराजांचीच भाषा आहे ती. क्षणभंगूर हा येथील भरवसा. काय पुढं? आलिया आकारा अवघे नाशे. हे जगत जे आकाराला आलंय ना, जगत म्हटलंय बरं, तुम्ही मी घरदार हे सगळं हे दिसतंय ना, हे आज दिसतंय, हे कालांतराने मोडणार आहे. हे दिसतंय हे आज आहे. हे पूर्वी होतं का अगोदर? हे नव्हतं. हे आता उभं केलं समजा. हे कालांतराने 100 वर्षानंतर असणार दिसेल का? नाही, याच्यात बदल असेल महाराज. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. म्हणजे या जगातली प्रत्येक वस्तू क्षणभंगूर आहे. क्षणभंगूर हा येथील भरवसा. क्षणभंगूर हा येथील पसारा. पसारा म्हटलंय मला. क्षणभंगूर हा येथील पसारा, आलिया आकारा अवघे नाशे. मग आम्ही काय केलं पाहिजे? महाराज म्हटले, एका अविनाश तत्व असणाऱ्या परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. तुका म्हणे येथे सकळ विश्रांती. इथंच फक्त विश्रांती मिळेल. कुठं? आठवावा चित्ती नारायण. कारण अविनाश जोडी देवापायी भाव, कल्याणाचा ठाव सकळही. असा अभंगाचा अर्थ असावा असा माझा अनुमान अंदाज आहे. आणि म्हणून तो कीर्तनाकरता उपदेश प्रकरणाचा निवडला. आता आपण कीर्तनाला सुरुवात करणार आहे. आता कीर्तनाचे नियम नंदू सोडून तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही. म्हणजे
आमचा नंदू सोडला, बाकी काही कोणाला सांगायची गरज नाही. तुम्ही जाणकार मंडळी आहात कीर्तनात. कीर्तनातले 2-4 नियम महत्वाचे आहे मामा. कीर्तनामध्ये बसल्यावरती विठ्ठल विठ्ठल होईल तेव्हा टाळी वाजवली नाही पाहिजे. हा, कीर्तन सुरू असताना बिडी ओढली पाहिजे नाही, म्हणजे नंतर ओढली पाहिजे का? बरं. कीर्तनामधनं उठून गेलं. कीर्तनातले काही नियम आहे, तेवढे नियम सांभाळले की आपण कीर्तनाच्या पुण्याला पात्र ठरतो. कीर्तन करणं हा परिवाराचा जरी उद्देश असला, वैकुंठवासी आबांच्या पुण्यस्मरणाचा जरी उजाळा देणार आठवण असला, आणि ही सगळी टाळकरी मंडळी टाळ घेऊन भजनात जरी उभी असली, तरी त्या कीर्तनाला कीर्तन असं म्हणत नाही. तुम्ही आम्ही गदारोळी किंवा खेळीमेळी या रूपातनं कीर्तन करावं लागतं. आम्ही परमार्थाच्या गोष्टी सांगाव्या आणि तुम्ही फक्त माना डोलवाव्या, याला कीर्तन म्हणत नाही. तुमच्याही आणि आमच्याही द्वारा एकत्र केलं जातं, त्याचं नाव कीर्तन आहे. विठ्ठल अभंग उपदेश प्रकरणातला आहे महाराजांचा. उपदेश कुणी, 2-3 मुद्दे सांगतो जरा. उपदेश कुणी करावा, उपदेश कुणाला करावा आणि उपदेशाचा विषय काय असावा. उपदेश त्याने करावा ज्याला उपदेश करण्याचा अधिकार आहे. उपदेश कुणाला करावा, ज्याला उपदेशाची गरज आहे. उपदेश कशाचा करावा, ज्या विषयाची उपदेशात्मक गरज आहे त्या विषयाचा उपदेश करावा. मग ऐका ना, इथं उपदेश करणारे तुकोबाराय महाराज आहेत. उपदेश अविनाश परमात्म्याच्या बद्दल आणि नाशवान संसाराबद्दल करता, आणि उपदेश फक्त मानव देहाला आलेल्या तुमच्या माझ्यासाठी, तुमच्या माझ्यासारख्याला करतात. विठ्ठल विठ्ठल. का बरं उपदेश करतात? ऐका जरा, मुद्दा सांगतो. मनुष्य जन्म म्हटलं की तो दुर्लभ आहे. किती दुर्लभ? नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना. किती दुर्लभ सांगितला. सगळ्या जगातल्या दुर्लभातला दुर्लभ सांगितला. शास्त्र तर म्हणतं 3 गोष्टी जगात दुर्लभ आहे. दुर्लभम त्रैवत्यम देवानुग्रहम, मनुष्यत्व, मोक्षत्व, महापुरुष संशय. हा, या जगात 3 गोष्टी दुर्लभ आहे. एक तर माणूस जन्म मिळत नाही, मिळाला तर तो माणूस जगण्याच्या ज्ञानापर्यंत पोहोचेल, ही ज्ञान प्राप्त होत नाही. मनुष्यत्व याचा अर्थ होतो. आणि मिळालं तर त्या मनुष्यत्वाच्या द्वारा महापुरुषाची भेट होऊन या देहाचं कल्याण होत नाही. आणि हे 3 गोष्टी जर जीवनामध्ये प्राप्त झाल्या, महाराज म्हणतात त्यांची सरली येरझार, झाला सफल व्यापार. या 3 गोष्टी जीवनात फार दुर्लभ सांगितल्या. त्यातला पहिला मनुष्य जन्म आहे. काय झालं महाराज? उपदेशाचा अभंग आहे म्हणून उपदेशात मग बोलतो. उपदेश करत असताना का उपदेश केला, तर पुन्हा कारण सांगतो 3. उपदेश करणाऱ्याला, उपदेश ज्यांना करायचा आहे त्यांच्याबद्दल हित असावं लागतं. कुणीही कुणाला उपदेश करत नाही. संत महात्म्याने उपदेश केला. का बरं? येतो हिताचा कळवळा. हिताचा कळवळा संतांना आला म्हणून संत तुमच्या माझ्याकडे हिता संबंधाने येऊन उपदेश करू लागले. का बरं? हे जगत बुडताना दिसलं संतांना. बुडते जान न देख बेडोळा, येतो कळवळा.
83,99,999 योनीनंतर दुर्लभ नरदेहाला आल्यानंतर त्या जन्मामध्ये अधोगती होणं याचा अर्थ बुडणं. त्या मृत्यू लोकातला हे बघा, ह्या जगातलं काय सत्य आहे माहित नाही, पण इथल्या दोन गोष्टी सत्य आहे महाराज. इथला देव सत्य आहे, सत्य तू विठ्ठला. दोनच गोष्टी सत्य आहे, एक तर देव सत्य आहे, दुसरा मृत्यू सत्य आहे. बाकी सगळ्या गोष्टी व्यर्थ आहे, सगळ्या खोट्या आहे, सगळ्या लटिके आहे. पण देव आणि मृत्यू या दोन गोष्टी जगातल्या सत्य आहे. विठ्ठला विठ्ठला. या मृत्यूच्या दारात जाण्याच्या अगोदर महाराज म्हणतात, आम्हाला उपदेश करणारा कोणीतरी मिळाला तर आमच्या जीवनाचं कल्याण आहे. वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार. आणि म्हणून तुकोबरायासारख्या महापुरुषांनी म्हणावं, या भूतलावरती आजपर्यंत काय झालं सोडा, पण उद्याचं भविष्य सुधारावं. आता तरी नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्यात. हो आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्यात. आता तरी पुढे हाची उपदेश. कोणता उपदेश? नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा नाश होणं हे सांगणारे संत महात्मे. आणि म्हणून तर तुमच्या माझ्यावर संतांचे उपकार आहे. जगामध्ये मायबापांनी जन्माला घातला हा मायबापाचा मोठा उपकार आहे. पण शास्त्र असं सांगतं, मायबापापेक्षा सुद्धा संतांचे उपकार आपल्यावर मोठे. केले उपकार तुम्ही काय केले उपकार तुम्ही काय सर्वश्रेष्ठ सर्व थोर आहे. केले उपकार सांगू मी काय, बापणा करी ऐसे माय, धर्म त्यांचे देखी एले पाय, दिले अक्षय अभय दानगा. मद निरंतर जागविती, मद निरंतर मद निरंतर
अंतर जागविती. कोण? संत महात्मे. काय सांगू महाराज म्हणतात त्यांचे उपकार हो, अगणित उपकार संत महात्म्यांचे आहे. या जगामध्ये, जगत तत्वामध्ये, देहाला, या जन्माला, मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर माणसाच्या माणूसपणाची किंमत ज्यांनी आपल्याला शिकवली महाराज. काही लोक असं बोलता बोलता सहज म्हणतात, महाराज आम्ही एवढं चांगलं वागतो पण समाजामध्ये आमची किंमत कोणी करत नाही हो. खरं सांगू, चांगलं करणाऱ्याने चांगलं करत राहावं. ऐका हा, चांगलं करणाऱ्याने चांगलं करत राहावं. कोण आपली किंमत करतंय, कोण किंमत करत नाही, हा कधीच विचार करायचा नसतो. कारण सोन्याची किंमत करण्यासाठी भंगारवाल्याची गरज नाही, सोनाराची गरज असते महाराज. योग्य वेळेला योग्य गुणाची किंमत केलीच जाते. सुवर्णाची किंमत ही सुवर्णाच्या मोलानेच होते. एरवी तिची चिंता करायची गरज नाही. संत महात्म्याने या भूतलावरती उपकार तुमच्या माझ्यावर केले. काय झालं? उपदेश करणाऱ्या तुकोबरायासारख्या संतांनी जगावरती तुमच्या माझ्यावरती उपकार केले. बऱ्याच वेळेला अध्यात्मातला एक मुद्दा सांगतो. चांगदेव महाराज हे शब्द आपण कानावर पडलाय आपल्या सगळ्यांचा. संत चांगदेव महाराज जे तापीतील रहिवासी आहेत, बरोबर आहे. चांगदेव महाराजांचं वय किती हो? किती? 1400 वर्ष. 1400 वर्ष म्हणजे काय जोक आहे का तो? आपल्याच्याने 100चा काकडा गाठणं अवघड आहे. आपल्याच्याने 100 पार करता येणं शक्य नाही. 1400 वर्ष ज्या योग्याने आपल्या योग सामर्थ्याच्या जोरावरती 14 वेळा काळाला परत पाठवलं, तो योगी सामर्थ्य आहे. योग्याची संपदा, त्याग आणि शांती, त्या योग्याचं काय सामर्थ्य असेल महाराज? असा योगी जेव्हा विश्वमाऊली ज्ञानोबराय निवृत्तीनाथ दादा सोपान काका मुक्ताईच्या दर्शनाला वाघावर बसून आला, सगळा भिंतीवर बसून या सगळ्यांनी भेट द्यायचं ठरवलं. आणि सगळ्यांचा अधिकार जेव्हा चांगदेव महाराजांना कळाला, तेव्हा ते चांगदेव महाराज शरण गेले. कुणाला? ज्ञानोबराय निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताईला. बरोबर आहे. माझ्याकडनं चूक झाली. कोण म्हणू लागलं? काय मला अभंगात जायचंय, ऐका जरा. चांगदेव महाराज म्हणतायत. कुणाला म्हणतायत? ज्या लोकांनी लावालाव्या केल्या त्यांना नाही. मग विश्वमाऊली ज्ञानोबरायांना, विश्वसंत निवृत्तीनाथ दादांना, सोपान काका मुक्ताईला हात जोडून चांगदेव महाराज 1400 वर्षाचे आयुष्य असणारे, माझ्याकडनं चूक झाली, मला माफ करा, मला पदरात घ्या, मला शिष्य म्हणून घ्या. कोण म्हणतंय? वय किती आहे ज्ञानोबरायांचं? त्या दिवशी 16 वर्षाचं. 16 वर्षाच्या मुलाला 1400 वर्षाचा योगी सांगतोय मला माफ करा, मला पदरात घ्या. बरोबर आहे. विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी निवृत्ती दादांकडे बघितलं आणि निवृत्ती दादाने सांगितलं, ज्ञाना, हा चांगा शरण आलाय ना, शरण आल्याला कधीच परत पाठवायचं नाही, त्याला शरण घेऊन त्याला माफ करायचं असतं. हे शास्त्र सांगतं म्हटले. आपले चांगदेव शरण आलेत ना, काय झालं मागचं सोडा म्हटले. आपल्या भाषेत गंगा घोडे आली. काय कालपर्यंत काय झालं हा मुद्दा सोडा. शरण आलाय ना म्हटले, आता मुक्ताईच्या ओटीमध्ये टाका. आणि चांगदेव महाराज 14 वर्षाचे, मुक्ताईचं वय तेव्हा 9 वर्षाचं आहे. 9 वर्षाच्या वयाच्या मुक्ताईच्या ओटीमध्ये चांगदेव महाराज टाकले. ओटीत टाकणं हा शब्द तर कळतो नाही आपल्याला. 1400 वर्षाचा योगी चांगदेव 9 वर्षाच्या लेकीच्या मुलीच्या ओटीमध्ये टाकला. आणि त्या दिवशी चांगदेव महाराजांचे शब्द आहे महाराज. मी चांगदेव माने आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव माने आजी जन्मालो, चांगदेव माने आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 1400 वर्षाच्या योग्याने स्वतःच्या मुखातनं उद्गार काढावे. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो. देहाच्या वयावर उद्धार नाही. खटवंग राजाचं 1 तासाचं आयुष्य शिल्लक होतं महाराज. 1 तास शेवटच्या शिल्लक आयुष्याचा राहिला होता. 1 तासामध्ये भाग्यदशा बदलली. 1 तास उरला खटवंग रायाशी, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. 1 तासामध्ये त्याचं आयुष्य सुद्धा. राजा परीक्षितीचे 7च दिवस शिल्लक होते. 7 दिवसा माझी परीक्षितीचा उद्धार. 7 दिवसात राजा परीक्षितीचा उद्धार झाला. काय झालं? एक 4-8 दिवसापूर्वी आपल्याकडं
आपल्याकडे घडलेली घटना सांगतो. मी बी त्या दिवशी राख्याच्या श्रद्धांजलीच्या साठी काहीतरी बोलत होतो बाबाजी तुकाराम बरोबर. ती पाहुणे पण असतील म्हणजे खरं आहे ते सांगितलं जातं. इथं काही लबाड्या तिकडं चालतात, कळतं ना, पुढं मंदिराच्या इकडं नाही चालत. श्रद्धांजलीपर बोलत होतो मी, आणि ते बाबाजी तुकाराम वारले बाबाजी बाबा त्यांच्याबद्दल. बाबाजी बाबांनी म्हटलं परमार्थ अट्टहासाने केला, प्रपंच अट्टहासाने केला, एवढा परमार्थ केला, चांगलं झालं त्यांचं. परंतु अजून काही काळ थांबायला असं म्हणत होतं मी. त्यांचं चांगलं परमार्थाचं लाभलेलं सहकार्य, मार्गदर्शन, सहवास हे बोलत होतो. गावातले 2 म्हातारे होते आमच्या, सोपान महाराज बरं का, गोकुळ महाराज. आमच्याच गावातले 2 म्हातारे माणसं होते. सरासरी त्या म्हाताऱ्या माणसांच्या आमच्या वय आता आहे 75, 70, 75 असं त्यांचं वय आहे. आणि ते 2 जण मित्रच, म्हणजे ते फक्त घरीच वेगळे राहतात, गावात आले तरी एकत्र जीवलगपणा त्यांचा, मैत्री असली पाहिजे. आणि त्या मैत्रीतनं फक्त जगाचं वाटोळ नसलं पाहिजे. एकत्र येऊन मैत्रीतनं वाटोळ नसलं पाहिजे जगाचं. ती एकत्र तिथं बसलेले होते. मी बोलत होतो आणि बोलता बोलता ते बाबाजी बाबांबद्दल असं श्रद्धांजलीपर बोलत होतो. आणि ती 2 म्हातारी एकमेकाला म्हणत होती, का रे संजय महाराज इथं या बाबाजी बाबाच्या श्रद्धांजलीपर आता असं बोलताय, आपण मेल्यावर काय सांगतील रे. ही मी नाही ऐकलं तिथं, पण तिथल्या एका पाहुण्याने ऐकलं. आणि तिकडून जेव्हा आम्ही इकडे गावाकडे निघालो का, तो पाहुण्याने मला म्हटले, महाराज तुम्ही जेव्हा बोलत होते का तेव्हा 2 म्हातारे माझ्या बाजूला बसलेले होते. म्हटले बरं. ते म्हातारे तुम्ही बोलत असताना एकमेकात चर्चा करत होते. म्हटले का रे आपण मेल्यावर महाराज काय सांगतील वा. म्हटलं कोण म्हातारे ते. म्हटलं नाव नाही माहिती बा. म्हटलं दिसता का इथं तुम्हाला. म्हटले हो. त्याने मला बोटाने दाखवलं. मी नंतर त्यांची भेट घेतली. त्यांना म्हटलं मला तुमच्या दोघांचं दर्शन घ्यायचं. ते म्हटले का बरं. काहीच नाही, तेवढं वाक्य बोलताना तुमच्या मनावर बोध एक गोष्टीचा झाला की आम्हाला एक दिवस मरायचं आहे. तुम्हाला जाणीव एवढी तरी झाली आम्हाला एक दिवस मरायचं आहे, आणि आमच्या मरणाच्या प्रसंगी कोणीतरी इथं बोलणार आहे, आणि त्या बोलणाऱ्याला आमच्या जगण्याचं खोटं सांगायची वेळ येऊ नये. एवढं जरी आम्ही चांगलं जगलं तरी माणसासारखं जगलं. विठाल विठाल. माणूस पण दुर्लभ आहे. माणसाचा जन्म मिळाला म्हणजे सगळं मिळालं नाही हो. माणसाच्या जन्मात येऊन माणसासारखं वागता आलं तर माणूसपणाचं सोनं आहे. विठाल विठाल. बऱ्याच माणसांचा एकही केस काळा राहिला नाही बरं का मामा, एकही केस काळा राहिला नाही. पण त्या माणसांना सांगावं लागतं आपला अधिकार, वय कमी पडतं पण तरी नावेला जसं सांगावं लागतं, अहो तुम्ही माणसासारखी माणसात तुम्हाला शोभतं का हे, अशी म्हणायची वेळ येते. महाराज म्हणतात याचीच खंत वाटते, आणि म्हणून उपदेश करण्यासाठी पुढे यावं लागतं. का उपदेश. काही लोक म्हणतील महाराज उपदेश करण्याच्या बद्दल तर ठीक आहे, पण तुकोबरायला या संतांना उपदेश करण्याचा अधिकार होता का. महाराज म्हणतात होता. आम्हाला देवाने याच कारणे मृत्यू लोकामध्ये पाठवलंय. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोली लेजे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठातनं मृत्यू लोकात आलो आणि देवाने आम्हाला हा निरोप घेऊनच मृत्यू लोकात पाठवलं. मार्ग हा सोपा सुखरूपा, मार्ग हा तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा
सुख मला ह्याच निरोपाला घेऊन पाठवलंय. आणि ज्या माणसाला जो निरोप घेऊन पाठवला त्याने तेवढाच सांगायचा असतो. जेवढा निरोप, बाकी काही काहीला निरोप आगाऊ सांगायची सवय पडलीत. सांगितलंय फक्त इकडं बोलवलंय, हा तिथं सगळे सातबारे सांगून येतो. कशाला बोलवलं, काय ऐकलं, काय झालं, काय अजिबात नाही. तुकोबराय सांगतात मला देवाने पाठवलं, निरोप घेऊन पाठवलं आणि तो निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, एवढं काम आमचं आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्यांना तो अधिकार आहे. अधिकार नसेल तर उपदेश करता येत नाही. कल्पना करा, रेल्वेचा प्रवास आहे. रेल्वेच्या प्रवासामध्ये रेल्वेमध्ये बसलेले 2 सीट, म्हणजे 2 पॅसेंजर, 2 प्रवासी सीटावर बसलेले आहेत बोगीमध्ये, डब्यामध्ये. आणि एक प्रवासी दुसऱ्या प्रवाशाला विचारतोय, का रे तिकीट दाखव, तू तिकीट काढलंय का? दुसरा प्रवासी त्याला हेच सांगणार आहे, तू कोण माझं तिकीट चेक करणार? तुला काय अधिकार माझं तिकीट चेक करायचा? म्हणणार की नाही? तूही प्रवासी, मीही प्रवासी, माझं तिकीट चेक करण्याचा तुला अधिकार काय? संपला मुद्दा. ऐका जरा पुढे. त्याच बोगीमध्ये, त्याच डब्यामध्ये एक टिशी आला काळा कोट घालून, आणि त्या टिशीने विचारलं, ए तिकीट दाखवा. आता म्हणाल का त्याला तुम्ही? का बरं? टिशीला तिकीट विचारण्याचा इथं मनुष्य जन्माला आलेल्याला जगण्याचा उपदेश करण्याचा अधिकार संतांना आहे. संतांना अधिकार आहे म्हणून संत उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल. बरं नुसतं वाचून सांगतात का संत महात्मे? नाही महाराज. हा घ्या माझा अनुभव, अनुभव, हा घ्या माझा अनुभव, संत महात्म्यांनी हेच तर दिलं ना. काय? ज्या अनुभूतीला आपण पहिले उतरलो, आणि अनुभवाविना उपदेश खोटा, अनुभव नसताना उपदेश खोटा. एखादा माणूस दररोज 4 बिडीचे पुढे संपवतो, तो पोराला म्हणतो बिडी पिणं वाईट आहे, जमतं का? नाही नाही नाही. का? आणि सरकारचं तर काढूच नका. सरकारचं अवघड आहे. सरकार एका बाजूने दारूच्या परमिशनला परवानगी देते, लायसन, आणि दुसऱ्या बाजूने दारू बंद झाली पाहिजे म्हणून मोहीम पण राबवते. अवघड आहे ते. पिणारा माणूस दारूबंदीच्या मोहिमेमध्ये आला, गावात दारू बंद झाली पाहिजे. सगळा गाव जमा झाला. गावातल्या लोकांना त्या साहेबांनी सांगितलं, असे बुट सॉक्स सगळे घालून ॲटिट उभा होता, आणि तो साहेब गावातल्या लोकांना सांगतो, हे बघा दारू पिणं वाईट आहे. आर्थिक नुकसान होतं, शारीरिक नुकसान होतं, सामाजिक नुकसान होतं, शास्त्रीय तोटा होतो, या सगळ्यात नुकसान होतं, म्हणून दारू पिणं वाईट आहे. कोण सांगतंय? तो अधिकारी. गावातले लोक हुशार होते, असे अभिमान मामासारखे 2-4 अभ्यासू. तो म्हटले, साहेब आम्ही तुमचं ऐकायला तयार आहे, पण पहिली तुमची उतरू द्या. तुमचीच अजून उतरली नाही, तुम्ही आम्हाला बंद करायचा उपदेश करता, हे जमत नाही महाराज. उपदेश करण्यासाठी त्या परिपक्व स्थानावर जावं लागतं. हा घ्या माझा अनुभव, किंवा अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. अनुभवाची भूमिका या जगाला देण्यासाठी पहिल्यांदा संत महात्म्याने ते अनुभवलं. मृत्यू लोकात आल्याच्या नंतर मृत्यू लोकाच्या अनुभूतीचा अनुभव स्वतः घेतला, आणि मग ते जगाला मृत्यू लोकातल्या तत्वज्ञानाच्या बोधापर्यंत घेऊन जाण्यासाठी संत महात्म्याने रात्रंदिवस सुरुवात केली. उठा जागे वारे स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, कवी व्यथा जन्माच्या धन दारा पुत्र
आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. हा उपदेश संत महात्म्यांनी केला. वासुदेव प्रकरणात खूप प्रमाण सापडतील महाराज. उठवा होय जागा पाहि वासुदेवाला, उठवा होय जागा सुदीन उगवला, काही दान पुण्य करा. उठवा होय जागा, जागा व्हायला सांगितलं. आमच्या हितासाठी आम्हाला जागृत करताय संत. काय हित आहे? आम्ही या देहाला आलोत ना देवाचं नामचिंतन करावं, या देहाला आलोत ना दान पुण्य करावं. एवढं सुंदर आपलं हनुमानाचं मंदिर चालू आहे. तरी काही लोक म्हणतात आवाजून काही दिलंच पाहिजे का? दिलंच पाहिजे. मंदिर आपलं लवकर पूर्ण झालंच पाहिजे. खरंच ज्यांचं बाकी त्यांनी वर्गणी दिली पाहिजे. दान पुण्य केलं की त्याचं पुण्य आपल्या बरोबर आहे. नामस्मरण केलं की पुण्य आपल्या, चांगलं जे काही केलं जातं ते सगळं पुण्य आपल्या स्वतःबरोबर स्वतःला नेता येतं. म्हणून महाराजांचा आग्रह आहे की या मृत्यू लोकामध्ये या देहाचा विचार काही माणसांनी फक्त खावे प्यावे ल्यावे म्हणजे भोग भोगण्यासाठी केलाय. पण महाराज भोगातलं एखादं उदाहरण सांगा. शरीर सुखाच्या भोगाच्या संबंधाने शरीराला जे जे भोग हवे, मग खाण्याचे म्हणा पिण्याचे म्हणा जे काही असतील ते सगळे भोग शरीराचे, विषया संबंधातले म्हणा ते सगळे भोग महाराज म्हणतात नाशिवंत आहे. नाही नाही नाही, ते क्षणात संपणार आहे. किती क्षणात? त्या मृत्यू लोकामधल्या खूप प्रमाण आहे त्याची. पण सर्व सुखाची आशा जन्म गेला शनैक मुक्ती येते नाही केला, हिंडता दिशा शिना पावला माया वेष्टीला जीव माझा. सुखरूपातल्या प्रपंचातल्या एखाद्या गोष्टीचं उदाहरण सांगा. एकच ओवी सांगतो ज्ञानोबरायची. विश्वमाऊली ज्ञानोबराय महाराज म्हणतात एक माणूस मला भेटला. ऐका हा, कमी वेळात मांडायचंय मला. ज्ञानोबराय सांगतात मला एक माणूस भेटला आणि तो माणूस मला असा म्हटला की मी रात्री विस्तवावरती गादी आथरली. कशावर? इंगळ. इंगळ शास्त्रात इंगळला विस्तव म्हणतात. इंगळ विस्तवावरती गादी टाकली मामा आणि अशी मस्त झोप लागली तर सकाळपर्यंत मला जागच आली नाही. खरं आहे की? खरं आहे की? मग हे खोटं आहे की नाही? तसं प्रपंच करणाऱ्या इथं सगळ्या माणसांना विचारा काय प्रपंचातले व्यथा आहे. कुणालाही विचारा. प्रत्येक जण काय म्हणतोय? खूप चांगलं आहे बा असं म्हणतोय. कोणी प्रपंचातलं काय म्हणतोय? बरं आहे बा, तेही जीव काढून. म्हणजे ज्याच्याकडे काही नाही तो पण तसंच म्हणतोय. ज्याच्याकडे सगळं काही आहे. प्रपंचामधल्या प्रत्येक गोष्टीमधलं दुःख शरीर भोगासाठी असेल, पण शरीर भोगात मिळालेलं ते सुख क्षणात संपणार आहे. ज्ञानोबरायची ओवी मांडतो. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी देल कवनाच्या श्रवणी, कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. औली म्हणतात मृत्यू लोकी, या मृत्यू लोकात सुखाची कहाणी ऐकी देल कवनाच्या श्रवणी. एखाद्याने हे सांगणं म्हणजे खोटी गोष्ट आहे. हे लबाड आहे. हे खरं अजिबात नाही. सुखाची काय ऐकी देल कवनाच्या श्रवणी, कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. कशी सुखाची निद्रा येईल? त्या विस्तवावरतीवर येईल का? विस्तवावरती अंथरून टाकणं म्हणजे त्याने दुसऱ्या दिवशी गावात न येणं, मग गावाने त्याची राख सावडायला सकाळी जाणं. कळलं का तुम्हाला? विस्तवावरती अंथरून टाकणं म्हणजे त्याने गावात पुन्हा चहाजुकी करायच्या, उलट गावाने सगळं काम बंद करायचं आणि त्याच्या रक्षा विसर्जनाला हजर व्हायचं. हा विस्तवावर झोपणाऱ्याचा परिणाम आहे. मग महाराज असं म्हणतात विस्तवावर झोपलेला माणसाचं जसं खोटं आहे ना, तसं प्रपंचामधला संसारामधला या देहाला आलेला देहभोगासाठी प्राप्तीसाठी किती प्रयत्न चालले माणसाचे. रात्र पाहत नाही, दिवस पाहत नाही. रात्र न पाहे, दिवस न पाहे. रात्री झोपत नाही माणसं, दिवसा झोपत नाही माणूस. इकडून तिकडून काय काय करतील माणसं त्याची जसं त्याला माहित आहे. पण मिळवण्यासाठी प्रयत्न आहे महाराज. माझं मत नाही, महाराजांचं प्रमाण आहे. जेवढ्या साहसाने माणूस प्रपंचामध्ये गुंतलाय तेवढ्या साहसाने परमार्थ करतो का तो? सायासे करीसी हरी सीना भजसी. सायासाने प्रपंच माणूस करतो. हो, खूप सायास आहे, खूप सायास आहे. पण तेवढा परमार्थ करण्यासाठी माणसाचा सायास आहे का? अजिबात नाही. पण महाराज म्हणतात तेवढा साहसाने परमार्थ केला पाहिजे. हा उपदेश जर तुकोबरायला करायचा असेल, पण महाराज म्हणतात आम्ही या देहाला आलोत ना, आम्ही म्हटलो का चला कीर्तनाला, चला दिंडीला, चला वारीला, चला मंदिराकडं. लोक म्हणतात कुठं शक्य आहे का? आणि उगा नको त्या गप्पा मारायला लोक तिथे 3 तास बसतात. पण चांगल्या गोष्टीसाठी धार्मिक मनामध्ये बिंबवण्यासाठी
अध्यात्म मनामध्ये उतरवण्यासाठी लोक जायला तयार नाही. महाराज म्हणतात त्याचं कारण त्यांचा पण दोष नाही. मग पुन्हा ओवी सांगतो, पुन्हा प्रमाण सांगतो महाराजांचं. महाराज असं म्हणतात त्याचं कारण असं आहे. आपल्याकडे एक म्हण आहे बघा जुनी आपल्याकडं, ढवळ्या शेजारी पुढं काय ते सांगा, हसू नका, सांगा ना. नुसतं गुळच नका खाऊ तुम्ही, गुळ खायचं मग सांगा थोडंसं. काय ढवळ्या शेजारी वा, हा हे नका पाठ करू तुम्ही, हरिपाठ ज्ञानेश्वरी पण असलं पाठ करून सांगत जा. ढवळ्या शेजारी बांधला पिवळा, पुढे वाण नाही पण संगतीमध्ये लागलेला गुण. कोणत्या संगतीमधला? आजा गेला पंजा गेला, बाप म्हसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसाची झाला. आमच्या आजोबा पंजोबा नाही नाही नाही, वडीलधारे आम्ही आमच्यामध्ये बघितले, काय करत होते ना आम्ही तेच करू लागलो. येथ वडील जे जे करीती किंवा माझ्या वडिलाची मिरासी, हे सगळं आम्ही तसलं करू लागलो. पण महाराज त्यांनी ते करत असताना त्यांचा परमार्थ सुद्धा जोपासला. आम्ही नाही नाही, आम्ही ते तर सोडूनच दिलं लोक म्हणतात. अजिबात आमच्या डोक्यातच नाही म्हटले. आमच्या डोक्यात फक्त एवढंच आहे, येऊ द्या, मिळवा, कमवा. कुणासाठी? जाऊ द्या हो, 90च्या वयात गेलेला एखादा म्हातारा बंगल्याचं पोराचं काम चालू असेल तर काठी टेकवत वाकत वाकत जातो आणि त्या पायावरती अशी काठी मारून बघतो पाया किती पक्का झाला. अरे तुझा पाया पार ढसळला राजा, आणि तू त्या म्हातारा, आता तुला बरं, तू बंगला होण्याच्या आत जाणार आहे, तू बंगल्यात जात नाही. एवढं पाका किती अवघड आहे माणसाचं. मला एका घरी पोचलो, भजन करा, विठाला विठाला. एका दिवशी एका कीर्तनाला गावात एका पोहोचलो आणि परिचयाची मंडळी असल्यामुळे त्या घरच्या बायांनी माणसाने बघितलं, माणसाने बाया होत्या घरातल्या. ते म्हटले महाराज या 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 या. त्या घरी पोहोचलो, आजीबाईवर बसले होते. म्हटलं आजीबाई काय म्हणते तब्येत? आजीबाईचं वय 90च्या आसपास गेलो होतो. आजीबाई म्हटली महाराज काही नाही, आता वय झालं. म्हटले आपलं काय? म्हटले आता चांगलं आहे, हरी हरी करत बसावं. म्हटलं चांगलं आहे, उरले ती हरी तुम्हाला समर्पण. मला वाटलं आता या वयात तरी आजीनं सगळा प्रपंचाचा त्याग केला असेल आणि देवाचं भजन करत असेल असं मला वाटलं. आजीबाई त्या सुनबाईला सांगते, म्हटले अरे घरात महाराज आले, जरा चहा टाक. सुनबाईने गॅस ठेवला, गॅस पेटवला, गॅसवर पातीला ठेवलं, चहा ठेवण्यासाठी त्यात पाणी ओतलं आणि सुनबाई आजीबाईकडे आले. म्हटले आजी तुम्ही म्हटल्याप्रमाणे चहा ठेवलाय महाराजांना, पण कमराची जरा चावी बघू बरं, साखर काढायची आहे. मला त्या दिवशी कळालं 90 सुद्धा साखरेच्या डब्याची चावी म्हातारीच्या कमरालाच आहे. काय महाराज, आम्ही ज्याच्यात जेवढा सायासाने प्रपंच करतोय तेवढ्या सायासाने परमार्थ करत नाही. म्हणून तर महाराजांना सायाचे करीशी प्रपंच दिनणसी हारी सिना बजसी कवन्या गुणे. या मृत्यू लोकामध्ये या देहाला आल्यानंतर हा देह जाणार आहे. देह जाणार जाणार यासी काळोबा खाणार, त्याला खाणार आहे काळोबा एक दिवस. किती जोपासावं, किती त्याला झोपा, किती जपा त्याला, कितीही मेकअप करा, किती चांगल्या ठिकाणी ठेवा, किती एसी गाडीमध्ये फिरवा, एसी रूम मध्ये ठेवा, तो जाणार म्हणजे जाणार. बरं असं काही आहे का मृत्यू येत नाही म्हणून? बरं काही लोक म्हटले महाराज मृत्यू आला नसता हो, जर आम्ही लवकर दवाखान्यात पोहोचलो असतो तर. म्हणता की नाही माणसं बोलता बोलता असं काही घटना घडली. परवा आमच्याकडे तिथं ग्रामसेवक होते, मागच्या या ग्रामसेवकांच्या अगोदरचे, त्यांचे वडील वारले. ही ग्रामसभा होते का त्या दिवशीच आणि फोन आला, म्हटले असं असं घडलं. मग आम्ही अंत्यविधीला पोहोचलो मालेगावला. अंत्यविधीला जेव्हा गेलो मी त्यांना विचारलं, म्हटलं का कसं काय झालं? ते म्हटलं काही नाही, रात्री आम्ही सगळे एकत्र होतो, म्हणजे 4 वाजता एकत्र होतो म्हटले आम्ही, आणि सगळं विचारून मी नाशिक निघालो आणि काही नाही म्हटले उमराणा सौंदाण्यापर्यंत मी गेलो. मला मागणं फोन आला की पंची तब्येत बिघडली, अर्जंट पाठीमागे. मागे आलो तर मला येईपर्यंत ते म्हटले दवाखान्यात त्यांना नेलं होतं. दवाखान्यात एक 60,000चं एक 65,000चं असे 2 इंजेक्शन पण त्यांना मारले होते, रक्त पातळ करायचे. आणि सगळी डॉक्टरांची चर्चा होऊन आम्ही फक्त दरवाजा त्यांच्या रूममधनं फक्त बाहेर आलो. हॉस्पिटलमध्ये बाहेर आल्यानंतर लगेच डॉक्टरांनी मग बोलवलं आणि आम्हाला सांगितलं, पंपिंग करत होते ते असं छातीला, आणि सांगितलं आमचे पर्याय संपले, पेशंट एक्सपायर झाला. कुठं वारला पेशंट? डॉक्टरच्या समोर दवाखान्यात. मृत्यू नाव याचंच आहे. मृत्यू ना कधी कुणाला, डॉक्टरला घाबरला, डॉक्टरच्या बापाला घाबरला ना, कुणालाच घाबरत नाही. त्याचं नाव मृत्यू आहे महाराज. यायचं जिथं ठरलंय, जसं ठरलंय तो येणारच आहे. मग येणार काय आहे? आपण वाढदिवस करतो रवी महाराज, आपण वाढदिवस किती वर्ष झाले याच्यावर करतो की नाही?
म्हणजे माझं 50 आहे, माझं 55 आहे, माझं 60 आहे, माझी 65 आहे, माझी 75 आहे, अमृत महोत्सव वगैरे वगैरे सुवर्ण महोत्सव. आपण जेवढं आपलं वय आहे त्या वयाच्या नुसार आपण आज शरद पवार साहेबांचा वाढदिवस आहे वाटतं. किती वय आज? 85वा 85व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे बोर्ड लागले असतील. आपण वाढदिवस करतो झालेल्या आयुष्याच्या बद्दल आणि काळाकडे हिशोब चाललेला आहे शिल्लक राहिलेल्या बद्दल. काळ कशा हिशोब करतोय? झालं याचा? नाही 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 नाही, अजून किती आहे अवकाश. पण लोक म्हणतील काळ मग तिकडे कुठे? नाही नाही, प्रत्येकाचा काळ प्रत्येकाबरोबर इथंच आहे. माझा सुद्धा इथं आहे आता. कुठं? या कीर्तनाच्या व्यासपीठावर. ते म्हटले दिसत नाही. तो तुम्हाला काय, मला पण दिसत नाही, पण मी काय करतो हे त्याला दिसतंय. विठाल विठाल. मग तुकोबाराय महाराज सांगतात मृत्यू जर इथला असत त्या देहाला आलेल्या प्रत्येकाला जावं लागणार आहे. इथल्या नाशवान वस्तूचं सगळं सत्यत्व जगापुढे संतांनी मांडलंय. या सगळ्या नश्वर आहे. मग या देहाला मिळालेलं सगळं जे काही भोग रूपातलं आहे ते सगळं नाशवान आहे. पण कसं नाश पावणार आहे? क्षणात देह तबा श्रीमंत संत तुकोबाराय महाराज म्हणतात या देहाला मिळालेले सगळे भोग एक क्षणात संपणार आहे. क्षणात क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध थोडा माया आशा काही नसले माग गळा पडेल फासा पुढे पुढे विचार थोडा आहे सागा क्षणभंगूर नाही भरवसा भारे सावध तोडा माया आशा काही न चले मग काही न चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे ओळ सागा राम राम
स्मरा, राम राम स्मरा, याशिवाय गत्यंतर नाही. कुणाला सांगितलंय? या देहाला आलेल्या प्रत्येकाला. कुणी सांगितलंय? तुकोबरायने सांगितलंय. सांगणारे तुकोबराय सांगताय तुम्हा मला, आणि सांगताय देव अविनाशी आहे, त्याचं चिंतन करा. विठ्ठल विठ्ठल. काही लोक म्हटले आम्हाला का बरं सांग. एक वाक्य सांगता सांगता पुढे आलो. ते प्रमाण असं होतं महाराज. ढवळ्याचे जरी तुम्ही काय म्हटले मामा, तो कोणता मानाचा? पिवळा. वाण नाही पण, वाण नाही पण असंच आहे. ते असंच आहे ना. वाण नाही पण गुण लागला. हे तुमच्या माझ्यावरती संस्कार चित्त रूपाला, हे संस्कार संगतीतनं आले. कसे? प्रमाण आहे त्याचं महाराज. अनादि संसार मालेच्या ठाई, नित्य विषय सेविती पाही, जे ठसावले चित्ताच्या ठाई, ते निरंतर देहभोगी तो. अनादि अनादि सांगितले. अनादि संसार, या अनादि परंपरेत म्हणजे तुम्ही आम्ही जन्म घेत आलो महाराज. कधी जलचर, कधी भूचर, कधी वनचर, कधी खेचर, असंख्य जन्म तुमचे माझे झालेत. आणि योगायोगाने नरदे आणि जाणं लागले हात. योगायोगाने पाप पुण्य समान समी, तेवीचं पाविजे कर्मभूमी. योगायोगाने आपण जलचरात जन्माला गेलो, भूचरात गेलो, वनचरात गेलो, खेचरात गेलो. असंख्य जन्म घेता घेता या चित्तपटलावरती ते संस्कार जडले, आणि ते संस्कार आम्हाला गोड परमार्थ आहे तिकडे येऊ देईना, आणि कडू विषय आहे तिकडून सुटू देईना. उभी आहे ज्ञानोबरायांची. विषय विषय विषयाचा पडिपाड, विषय विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तू गोडू जीवासी झाला. ज्ञानोबराय सांगतात विषय कडू आहे, पण माणसं चगळू चगळू खातात. विषय ओढी फुलले जीव, आता याची कोण करेल किव. याची किव कोणी करत नाही महाराज. हे तुमचं माझं मत आहे. आम्ही लवकर घरी नाही गेलो तर घरचं बंद पडल, हे डोक्यातनं काढा. हे माझं मत नाही, महाराजांचे प्रमाण आहे. ऐकणी प्रमाण. जी घरातली माणसं आपण जाईपर्यंत जेवण करत नाही, तीच घरातली माणसं आपण मरावा म्हणून एक दिवस दान पुण्य करतात. बाईल म्हणे खर, मरता तरी बर, नासविले घर थुंकोनिया. किंवा महाराज म्हणतात जोवरी चळनगा तोवरी म्हणती माझा, इंद्रिय मावळली आला बागू. याच देहाची इंद्रिय मावळू द्या. तीच घरातली माणसं म्हणतात ए कोपऱ्यात भोकाडी आहे. कालपर्यंत ज्याच्याशिवाय घरातलं पान हालत नव्हतं ती आज घरातली भोकाडी ठरते. महाराज म्हणतात ही स्थिती अशी. हे जाऊ द्या हो. वारकरी परंपरेमध्ये एका माईने आपल्या लेकाला पाळण्यात टाकलं, झोका देताना उपदेश केलाय. हा देह नाशिवंत मल मूत्राचा
नाशिवंत मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कुर्म कीटकाचा सांधा रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहरा शरण जाई तू गोविंदा पर एदे मदालसा. पाळण्यात झोका टाकून झोका देताना पाळण्यातनं आई मुलाला सांगते हा नाशवान आहे, याला हवे असणारे भोग मिळवण्यासाठी आयुष्य खर्च करू नको. मग स्मरे त्या हरिहरा शरण जाई तू गोविंदा परे दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. तुकोबर आहे महाराज हे सांगतात. म्हणून या देहाच्या भोगाच्या सुखासाठी प्रयत्न करण्यापेक्षा अविनाश जोडी देवापायी भाव अविनाश तत्व असणाऱ्याच्या जोडण्यासाठी आयुष्यासाठी प्रयत्न करा. देव जोडला की सगळं प्राप्त होतं. म्हणून देव जोडण्यासाठी प्रयत्न करा. कारण क्षणभंगूर हा दिसे भरवसा हा बाकी सगळा क्षणभंगूर पसार आहे. कोणतं या जगात जेवढं दिसणार आहे उपजेते नासे नासिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे क्षणभंगूर पसारा सगळा हा सगळा पसारा आहे. मी माझं अमुक धमुक माझ्याशिवाय होत नाही, मी केल्यावरच जमतं, मी असा आहे, मी तसा आहे, माझा अमुक आहे, हे जेवढं काही आहे ना महाराज म्हणतात हा सगळा क्षणभंगूर पसारा आहे. क्षणभंगूर नाही बरबसा क्षणभंगूर पसारा आहे. या क्षणभंगूर पसाऱ्याला बघितलं तर आलिया आकारा अवघे नाशे याचा सगळा नाश होणार आहे. एक दिवस होणार याच्यात काही शंका नाही. नुसतं इथलाच होणार का? नाही नाही नाही, जगाचा होणार आहे. एकच प्रमाण सांगतो बघतो, थांबायचंय मला. कसा सगळा जगाचा होणार आहे? पूर्वी कोठेच नव्हते काही तो मुद्दा डोळ्या पुढे आणा. चंद्र सूर्य तारा पाही फक्त चंद्र आणि सूर्य कान्होबा तेरे. इथं या जगात काहीच नव्हतं. पण तिथं एक बाईने परमात्मा रूपाने ब्रह्मतत्व आलं आणि त्या तत्वाने एक ढालगज निर्माण तेथे एक ढालगज निर्माण झाली. तिने एवढी ख्याती केली. ही माया रूपातली ख्याती जगाच्या तत्वाला आपलीशी वाटू लागली. जग आपलंसं करू लागलं. पण महाराज म्हणतात ते सगळं नाशवान आहे. नाशवान आहे. खरं सांगू दुःख तेव्हा वाटतं जेव्हा आपलं काहीतरी असतं ते जातं. पण जगात आपण येताना काही आणलंच नाही तेव्हा दुःख वाटण्याचं काही कारणच नाही. कारण नेताना बरोबर काही न्यायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. मग आम्ही काय करावं? आम्ही काय केलं पाहिजे? महाराज ठीक आहे आमचं कालपर्यंत चुकलं, आम्हाला कळलं नाही, आता आम्ही काय केलं पाहिजे एवढं आम्हाला सांगा शेवटच्या चरणात. तुका म्हणे ते सकळ विश्रांती तुका म्हणे ते सकळ विश्रांती तुका म्हणे संत श्रेष्ठ तुकोबर आहे असं म्हणतात. विश्रांतीसाठी आमचा प्रयत्न आहे ना. वेळ संपला, फक्त 2-3 प्रमाणात सरळ म्हणून पुढे चालतो. विश्रांतीसाठी जर आपल्या सगळं विचारा ना कोणाला का हो एवढा खटाटोप एवढा प्रयत्न एवढं तुमचं सगळं धावपळ चालली आहे कशासाठी करतात? नोकरी व्यापार शेती काय असेल नसेल सगळं 1 नंबर 2 नंबर 4 नंबर काय सगळं चाललंय हे सगळं तुम्ही कशासाठी करताय? महाराज जर तुम्हाला निवांत दिवस यावे विश्रांती मिळावी यासाठी करताय तर इथं ती विश्रांती नाही. मग नामा म्हणे देवा चला तया ठया विश्रांती घ्यावया कल्पावरी. तुकोबर आहे सांगतात माझा अनुभव आहे. मला विश्रांती कुठे मिळाली? आता आणि चिंतीने पावलो विसावा कुंडली धावा तृष्णेची. तृष्णा म्हणजे माझी इच्छा संपल्या, अपेक्षा संपल्या आणि मला निश्चिंत असं स्थान प्राप्त झालं. आता आणि चिंतीने पावलो विसावा कुंडली धावा तृष्णेची.
कौतुक वाटे झाली या बेचाचे नाममंगळाचे तेने गुणे. मग आम्ही त्यासाठी काय करावं लागेल? काही नाही. तुम्हाला जर ती विश्रांती खरंच हवी असेल ना, इकडं तिकडं नको नको तिकडं जाण्यापेक्षा एक धरला चित्ती आम्ही तिकडे जा, त्या देवाकडे जा. आणि नुसतं जा नाही, आहे तिथं बसून जरी त्याला आठवलं तरी आठवावा चित्ती नारायण कसा विठोबा रखुमाई. जय बसे भोगाचे अधीन याचे सुख क्षण क्षण भंगूर. देवापायी भाव अविनाश जोडी देवापायी भाव. कल्याणाचा ठाव सकळही. यथामती आता अवकाश अभंगावरती थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला. वैकुंठवासी प्रातस्मरणीय हरिभक्तीपरायण तुमचे आमचे सर्वांचे स्नेह, तुमच्या आमच्या सर्वांच्या या कुटुंबाशी काही नातं प्रेम संबंध काही जडलाय. असा हा जाधव परिवारातला एक बाप काळाच्या पडद्याआड गेल्या गत 1 वर्षापूर्वी निघून गेलाय. बाप नावाचं अस्तित्व काळाच्या पडद्याआड गेलं की काय होतं महाराज? अधिकार आणि विश्वास ज्यांच्यामुळे आमच्या जीवनात निर्माण होतो ती शक्ती संपून जाते. ज्यांचा बाप जिवंत आहे महाराज, ते 2 दिवस गावाला गेले तरी टेन्शन नाही. पण मला वाटतं निवृत्ती मामा काळाच्या पडद्याआड गेले. बाळू भाऊ सकाळी कुठं गावाला गेले असतील तर संध्याकाळी त्यांच्या डोक्यात एकच आहे, घरी पोचलं पाहिजे. का? घरी गुरं आहेत, घरी आई आहेत, घरी मुलं आहेत, घरी पत्नी आहे. घरच्या जबाबदारीला वडील होते तोपर्यंत ढकलाढकली करता येत होती. पण बाप एकदा काळाच्या पडद्याआड गेला की मग मात्र जबाबदारी सगळी अंगावर येते. विचारा मुलींना, विचारा मुलांना, कोण असतं बाप महाराज? विश्वमौली ज्ञानोबाराय महाराज. बाप नावाच्या अस्तित्वाची किंमत ज्ञानोबारायांनी मांडावी. ज्ञानोबारायांनी ग्रंथामध्ये वर्णन करावं काय असते बापाची ताकद महाराज. अरे विषाचा प्याला बापाच्या हातात दिलं आणि सांगितलं, बापा दादा हे विषाच याच्यात टाकलेलं आहे, पण या विषाच्या ग्लासाला तुम्ही पिलं तर माझ्या जीवनामध्ये सौख्याचे दिवस येणार आहे. तर सुखाने पिऊन टाकतो, त्याचं नाव बाप आहे. लोक म्हणतील खोटं आहे महाराज. कसं खोटं आहे? 12व्या शतकामध्ये याच महाराष्ट्रामध्ये घडलेली कथा आहे. विठ्ठल पंत रुक्मिणींनी आणि देहांत प्रायचित्त घेतलं, ही कथा तर सगळं श्रुत आहे. आळंदीमध्ये अन्यायाला सगळे सामोरे जाऊन थकलेत आणि आता फक्त शिल्लक राहिलं तर पैठणचं न्यायालय. आणि म्हणून पैठण न्यायालयामध्ये जेव्हा गेले, शास्त्रीय पंडित सगळे बसले होते. सगळ्या शास्त्राचा धांडोळा घेऊन शास्त्रीय पंडितांनी सांगितलं, आता तुम्हाला एकच मार्ग शिल्लक आहे. तुमच्या मुलांना समाजाने सुखाने जगू द्यावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला देहांत प्रायचित्त घ्यावं लागतं. रडले नाही विठ्ठल पंत. विठ्ठल पंतांनी सांगितलं, अरे मी मरायला तयार आहे. माझ्या मरणानंतर जर माझ्या लेकरांना सुखाचे दिवस येणार असतील, मी मरायला तयार आहे. अरे मरणायला सुद्धा न घाबरता लेकराच्या सुखासाठी मृत्यूला सहज कवटाळतो, त्याचं नाव बाप आहे. त्याचं नाव बाप. बाप नावाची ताकद फार मोठी आहे. ज्ञानोबारायन वर्णन केलं. सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया शेवेशी किर शरीर लोण केले. महाराज म्हणतात हे जगात असा देव नाही हो की माय बापाचे हाल केले, देवाचे देवाशन घेऊन देवाची पूजा करून देव पावतो, असा जगात देव नाही हो. बघितलेत आम्ही अशी काही भक्त नाही देवळात गेले. सजन कासाई कधी देवळात गेले? सजन कासाईच्या घरी देव आला. अशी किती उदाहरणं सांगता येते. देवाच्या रावळात नाही गेले, राऊळ सोडून देव त्यांच्या घरी आला. आम्ही जिवंत देवाची पूजा करण्याच्या ऐवजी मृत्यूतल्या पूजे देवाला आमच्यावर कृपा कर म्हणतोय. मूर्ती रूपातल्या देवाने आमच्यावरती कृपा करावी
हे म्हणण्यासाठी आपण जेव्हा मंदिरात जातो ना, त्या मंदिरात जाऊन देवाला जेव्हा आपण हात जोडतो ना, तेव्हा देवाला हात जोडण्याअगोदर आपल्याला हात जोडून विचारा, या देवापुढे येत असताना मला इथपर्यंत ज्यांनी पाठवलं ते मायबाप आहे. आयुष्यपणाला लावून आपल्यापेक्षा आपला मुलगा मोठा व्हावा यासाठी आयुष्यपणाला लावतो, त्याचं नाव बाप आहे. 1 रुपया खिशात नसू दे हो, पण माझ्या मुलीचं कल्याण झालं पाहिजे. जमीन गहाण ठेवील, व्याजाने काढील, कर्जाने आणील, लोकांच्या पाया पडेल, अपमानास्पद शब्द सहन करेल, पण लेकीच्या सुखासाठी सर्वस्व ताकद खर्ची करून लेकीचं सुख कसं निर्माण होईल यासाठी रात्रंदिवस लढतो तो बाप आहे. 2 वाक्य सांगतो महाराज. बाप होण्यासाठी नाही, बाप कळण्यासाठी एकतर बाप व्हावं लागतं किंवा बाप मरावा लागतो. बाप मेल्याशिवाय कळत नाही किंवा बाप झाल्याशिवाय बाप कळत नाही. बळूभाऊंच्या जीवनातला बाप काळाच्या पडद्याआड गेला, आणि बळूभाऊ स्वतःही त्या कुटुंबातल्या त्यांच्या लेकराचे बाप आहे. बाप कोण असतो हे बाप झाल्यावर कळतं, आणि बाप काय असतो हे बाप गेल्यावर कळतं. विठ्ठल विठ्ठल. आज या बाप नावाच्या अस्तित्वाला तुमच्या आमच्या सर्वांच्या वतीने मी अभिवादन करतो. काळ फार अवघड आहे, आयुष्य फार कमी मिळालंय. आयुष्याचं मोल फक्त संत सांगू शकतात. जगाच्या बाजारात त्याची किंमत कोणालाच करता आली नाही, संत सोडून. आणि म्हणून त्या मोलाला जाणा, आणि त्या संतांनी सांगितल्याप्रमाणे या देहाने आठवावा चित्ती नारायण. नारायण आठवल्यावर काय होईल असं कोणी म्हटलं? महाराज तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. विठोबाचं गीत किंवा नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. नारायण नामाने अनंत जणांना जीवनमुक्त स्वरूपाला जाता आलं, ही नारायण नावाची ताकद आहे. म्हणून ते नारायण नावाचं चिंतन या देहाने या खरी विश्रांती प्राप्त होईल, हा सांगणारा तुकोबरायचा उपदेश अभंग तुमच्या सर्वांच्या पुढे म्हटला. वेळ पुढे गेला आणि आपण 11ला सुरू झालं, म्हणजे आपल्याला थोडंसं उशिरा सुरू झालं. म्हणून तरी सुद्धा कामाचे दिवस आहे. काहींना कांदे कापायचे आहेत, काहींचे कापले ते पोळी टाकायचे आहेत, काहींच्या पोळी टाकल्या आहेत ते आता ट्रॅक्टर भरायचे आहेत. म्हणजे अशा असंख्य अडचणी सगळ्यांच्या समोर आहे. पण हरकत नाही, आपल्या सगळ्यांचे धन्यवाद या परिवाराच्या वतीने व्यक्त करतो की या परिवाराच्या दुःखाच्या प्रसंगामध्ये आपण सगळे एकत्र झालात. काय वर्ष झालाच या परिवारातनं बाप काळाच्या पडद्याआड गेला. शास्त्र असं सांगतं किंवा गरुड पुराण असं म्हणतं, पूनाम पुत्रांनी पूनाम पूर्वजांच्यासाठी पूनामक नरकातनं तरण्यासाठी आजच्या दिवशी करायचा विधी त्याला श्राद्ध असं म्हणतात. पुत्रांनी करायचा, पूर्वजांच्यासाठी करायचा, आणि पू नावाच्या नरकातनं तरणं. कारण दक्षिण दिशेला नरकाचं वर्णन केले. 21 हे स्वर्ग सांगितले, 21 नरक पण सांगितलं. त्यापैकी पू नावाचा एक नरक आहे. वैतरणा नदीच्या तीरावरती आज तो जीवात्मा पोचलेला असतो. त्या वैतरणा नदीच्या तीरावरती कामधेनू नावाची गाय, आणि त्या गायीची शेपटी त्या जीवात्म्याला जर मिळावी असं वाटत असेल तर जीवात्म्याचं तेवढं पुण्य लागतं. कारण तेवढे पर्सेंटेज असल्याशिवाय माणूस जसा विद्यार्थी तसा पास होत नाही ना, तेवढं पुण्य असल्याशिवाय ती वैतरणा नावाच्या नदीच्या तीरावरची कामधेनू नावाची गायची शेपटी हातात येत नाही. आणि ती शेपटी हातात आल्याशिवाय वैतरणा नावाची नदी तरून जाता येत नाही. वैतरणा नावाची नदी ही पाण्याने वाहत नाही, मग अमृताने वाहत नाही, दुधाने वाहत नाही, मग ती रक्तपोहाने वाहते, नरक रूपाने वाहते. महाराज काय आहे महाराज नरकामध्ये? काय आहे नरकामध्ये? पांडव स्वर्गाला गेले तेव्हा विचारलं धर्मराजाला तिथून नेलं होतं. कुठून? तिथून त्या नरकाच्या जवळ नेलं होतं. धर्मराजा म्हटलं अरे मला इकडून काय घेऊन चालले? ते म्हटलं, त्या यमदूताने सांगितलं महाराज आम्हाला आदेश आहे तुम्हाला या रस्त्याने आणायचे. अरे पण माझं चुकलं काय? मी आयुष्यात एक शब्द नाही तुम्ही एक अर्धा शब्द खोटा बोलला होता म्हणजे महाभारतामध्ये. बोलले की नाही? धर्मराजा किती शब्द खोटा बोलले होते? फक्त अर्धाच खोटं बोलले. अर्धा शब्द खोटं बोलले तरी सुद्धा नरकातनं जावं लागलं. आपला कुठं नंबर असेल हे ज्याचे त्याने शोधा. अवघड आहे. धर्मराजा आयुष्यात एकदाच खोटं बोलले, आणि आपल्या आयुष्यात आपण एकदाच खरं बोलतो. ऐका ना, धर्मराजा तिथून जेव्हा नेलं जात होतं, धर्मराजाने बघितले किती आहला अपेष्टा भोगणारे जीवात्मे होते, आणि ते जीवात्मा असे म्हणत होते, ए राजा अरे थांब ना, बघ तुझ्या पायाला हात लावू दे. तुझ्या पायाला का? पुण्यात्मक महात्मा आहे तू, तुझ्या पायाला हात लावलं की आमच्या जीवनाचं दुःख कमी होईल. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. पुण्य तेव्हा जीवनामध्ये येतं महाराज, जेव्हा महात्म्याच्या चरणाला स्पर्श होईल, महात्म्याची कृपा होईल तेव्हाच होईल, किंवा देवाची कृपा होईल. धर्मराजाला जर नुसतं एका शब्दाने जावं लागलं तर आपण आपल्या जीवनाचं जीवन सुधारावं. म्हणून महाराजांचा आग्रह आहे, आठवावा चित्ती नारायण. या निमित्ताने आपल्या सर्वांची साष्टांग दंडवत करतो. या परिवाराचा माझाही स्नेह
नजीकचा असल्यामुळे या परिवाराच्या दुःखात मीही सहभागी आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीने जगतनायक पांडुरंग परमात्म्याला भगवान श्री गुरु गोरक्षनाथांना प्रार्थना करतो. वैकुंठवासी प्रातस्मरणीय निवृत्ती तानाजी जाधव अर्थात आबा या परिवारातून निघून गेले. आबा कोण होते, आबा काय होते, हे सगळं गाव सगळे नातेवाईक जाणतात. आबा म्हणजे एक स्पष्ट वक्ता होता. न घाबरता जे बोलायचं ते बोलणार, स्पष्ट वक्ता सुखी भव. आणि स्पष्ट बोलणारी माणसं मोकळ्या मनाची असतात असं म्हणतात. आणि कमी बोलणारी माणसं ती कमी बोलता का? अहो ते लय बोलतात तुमच्या पुढं. पण स्पष्ट बोलणारा माणूस होता, स्पष्ट. काय कुणाला राग आला तरी आपा खरं आहे की नाही, बोलायचं. आबा बोलायचं म्हणजे अजिबात नाही भिडबाड तुका म्हणे साना थोर, बोलायचं म्हणजे बोलायचं. असं एक स्पष्ट बोलणारा माणूस माणसांमधला गावामधला निघून गेला. सहज प्रेमाने लिहिल्या बोलणारा माणूस तुमच्या आमच्या सगळ्यातला निघून गेला आणि परिवारातला एक बाप गेला. म्हणून या परिवाराला भगवान परमात्मा आपल्या प्रेमाने कृपाछत्र धरो ही प्रभूचरणी या परिवारासाठी प्रार्थना करतो. मग आत्या असतील, बळूभाऊ असतील, हा सगळा जाधव परिवार असेल, या त्यांच्या 4 मुली असतील, या सगळ्यांच्या जीवनातलं बाप नावाचं प्रेम लोपलंय. आता हीच परिवाराला विनंती असेल, आता वडिलांची जेवढी तुम्ही सेवा केली तेवढीच आईची करा. आईच्याच रूपात आता बापाचे आणि आईचं प्रेम हे तुमच्यावरती सदैव प्राप्त होतं अशी अपेक्षा व्यक्त करतो. सगळी महाराज मंडळी, टाळकरी मंडळी यांची मनापासून जाधव परिवाराच्या वतीने आभार धन्यवाद व्यक्त करतो. आपण सगळी पाहुणे मंडळी या ठिकाणी आलात, आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपलं मंदिर फार सुंदर चाललंय, हे कानमंडळेकरांचं फार मोठं आणि आपण तर भाग्यवानच आहोत. आपण जेवढी लोक जिवंत आहोत ना, आता बरे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूची हारी, वाचून आलो येतवरी उरले ते हरी तुम्हाला समर्पण. हे खाणारे पिणारे अमुक धमुक हे सगळं जाऊ द्या, हे सोडा मुद्दा. पण आपण जिवंत आहोत, आपल्याला वरती पोचायचंच एक दिवस सगळ्यांनाच. वरती गेल्यानंतर आपल्याला विचारतील, सांगा आपली हाजरी जेव्हा भरली जाईल ना, काळ तिथं रेकॉर्ड आहे, आपलं हाजरी आहे तिथं आपली, किती दिवस भरले, कोणत्या दिवशी काय काम केलं. लोक म्हणतात महाराज आम्हाला कोणीच पाहिलं. अरे त्या कोणीच न पाहू दे, पण त्याने पाहिलंय. जगातल्या या कॅमेऱ्यातनं आपण काय टिपलंय हे जाऊ द्या, त्याच्या कॅमेऱ्यात काय काय टिपलंय हे बघा. या कॅमेऱ्यातलं डिलीट करता येईल, त्याच्या कॅमेऱ्यातलं डिलीट करता येत नाही, कधीच करता येत नाही, कुणालाच करता येत नाही. मग तिथं गेल्यावर विचार होईल का, हो किती मिळालं आयुष्य, एवढं काय काय केलं तुम्ही, रेकॉर्ड आपलं समोर आहे. आणि मग आपण अरे आमच्या आयुष्यात आम्ही राम मंदिर बांधलं, सगळ्या गावाने एकत्र राम मंदिर, हनुमान मंदिर बांधलं, हे मोठं भाग्य आहे. दान धर्म केला, पुण्यकर्म केलं, वर्गण्या दिल्या, हे सांगता येईल. बंगला बांधून हे नाही सांगता येणार तिथं. गाड्या घेतल्या, जमिनी घेतल्या, बांध कोरले लावा गेले, हे नाही सांगता येणार तिथं. हे सांगणार यांना, हे करणार यांना फटकेच आहे. मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर यमाचे किंकर भाऊस आलं. इथं मजा वाटते. मांस खाऊन हाऊस करी जोडून या वैरी ठेवेला. हे मटन मांस खाणाऱ्या लोकांना आता मजा वाटते, पण तिथं जेव्हा त्या बकरापेक्षा जास्त त्रास आणि जास्त हाल केले जातात ना, तेव्हा मात्र त्यांना कळतं यमाचा तडाखा सोपा नाही. कधीतरी भागवतामधले नरकाचं वर्णन ऐका. श्रीमद भागवतामध्ये नरकाचं वर्णन सांगितलेलं महाराज. न साहेब फुटती पाषाण भय कापचित्ती भरला असे. आणि मोठ्या मोठ्या निर्जीव दगडांना सुद्धा दगड फुटतात, एवढं भयानक दुःख तिथलं आहे. मग मानवासारख्या सामान्याला ते दुःख येऊ नये असं वाटत असेल तर फक्त जीवनामधलं पुण्यकर्म जीवनात संपादन करा, एवढी विनंती करतो. आपल्या सर्वांच्या साष्टांग दंडवत करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद मांडतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. मला वाटतं एक सांगायचं बाकी राहिलं, पुन्हा एक मंदिरासारखं गावात एक अभियान चाललं. हे रंगरंगोटी सुरू झाली गावामध्ये जरा. ते एक मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान आहे महाराज. त्या अभियानामध्ये सगळ्या गावाने सहभागी व्हायचं आहे आणि अभियानामधनं गावातल्या गोष्टी ज्या उणेवातल्या आहे त्या पूर्ण करायच्या आहे. ते फक्त सकारात्मक दृष्टीने बघायचे, राजकीय चष्म्यातनं बघायच्या नाही. त्या सकारात्मक होऊन गावाच्या हितासाठी असतील. त्यासाठी मला वाटतं सगळ्यांनी प्रयत्न करा, सहकार्य करा एवढी विनंती करतो. या मंदिराची वर्गणी ज्यांची राहिली असेल त्या सगळ्यांनी द्या. आणि बऱ्याच लोकांनी दिली त्यांची एका टाळी वाजून स्वागत करा. ज्या लोकांनी ह्या मंदिराला म्हणजे रवी महाराज चेष्टा वाटत असेल, 50 लाख रुपये आमची लोकवर्गणी जमली. किती? 50 लाख रुपये कॅश. पाटील बरोबर आहे ना? हो पाटील, 50 लाखाच्या आकडा पार झाला आपला. आणि लोकांचा माझ्यावर आमच्या समितीवर अविश्वास आहे असं नाही. लोकांच्या डोक्यात एकच आहे, आपलं हनुमान मंदिर सगळ्यात सुंदर झालं पाहिजे. लोकांनी इथं आणून वर्गण्या दिल्या सगळ्यांनी. हे लोक गावाचं कौतुक करण्यासारखं आहे. आणि ज्यांचं राहिलं त्यांनी लवकरात लवकर द्या. लवकरात लवकर आपले हनुमंतरायचे. अरे आपण एखाद्या दिवशी 8-4 दिवस अंथरुणावर झोपून बघा बरं, काय वाटतं. मग जे दैवत गावाचं आहे, ज्याच्या विना आपल्या गावाचं नाही, आपलं पान हलत नाही, ती देवता आपण वर्षापासून बांधून ठेवलेली आहे. मला एकाने प्रश्न केला, सहज विचारलं, म्हटले महाराज
अरे लोक तुम्ही बंगले बांधता एवढं करता, तुमचा कधी बंगला सुरू करायचा आहे? म्हटलं ज्या दिवशी मारुती मंदिराचा कळस बसेल त्या दुसऱ्या दिवशी आपला पाया खोदलेला असेल. म्हटलं अरे ज्या देवाने आपल्याला मोठं केलंय तो देव आपला बंदिस्त आहे आणि लवकरात लवकर आपला पूर्ण करून तो सिंहासनावरती विराजमान करायचा आहे. एकदा की त्याला सिंहासनावर देव बसले सिंहासनी, मग आला याच्या का पुरे धनी, एकाच्या काय वडे उगवी बहुतांचे गोडे, सगळ्यांचं संकट तो निवारण करणारा ज्या सिंहासनावर बसला. प्रभू रामचंद्र समोर आहे, हनुमंतराय समोर आहे. मग आपलं जीवनातलं कार्य सफल झालं, मग आपण आपले काम करायला मोकळे आहे. म्हणून ज्यांची वर्गणी बाकी राहिली त्यांनी लवकरात लवकर द्या ही विनंती आपल्या सर्वांना करतो. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. चुकलं असेल ते माझ्या शरीराचे बुद्धीचे दोष, योग्य असेल चांगला आला असेल ते मात्र महत्त्वाचं असेल ते घ्या, कारण चांगली गोष्ट जीवनात उपयोगात पडते. मी असंच कीर्तनात दिवस म्हटलं चांगलं जे काय असेल ते घ्या. याकडे माझी चप्पलच हाणली, चपला बिपला नका हाना, चांगलं जीवनात उद्धार होईल असं काहीतरी वाक्य आलं असेल एखादं, ते श्री गुरुच्या संत महात्म्याच्या कृपेला तेवढं घ्या. आणि म्हणून आपल्या चरणात बसून थांबतो. ज्ञानेश्वर